फिटनेसचा काय सल्ला द्याल? आणि त्याला अजून थोडंसं पुढे नेतो, की माझी पिढी राजकारणाकडे पाहताना किंवा राजकारणात येण्यासाठी काय पाळलं पाहिजे या पिढीने राजकारणात येण्यासाठी? म्हणजे फिटनेसचा एक सल्ला आणि दुसरा राजकारणात एंट्रीसाठीचा काय सल्ला द्याल? फिटनेसचा सल्ला अगदी सोपा आहे, मोफत. आणि तो सल्ला म्हणजे मगाशी सुरुवातीला जे माझ्याबद्दल सांगितलं गेलं, जी शाळा वगैरे वगैरे, त्या आमच्या शाळेत म्हणजे औंध संस्थानच्या जो राजा होता त्याला दोन गोष्टींची अतिशय आवड होती. एक म्हणजे व्यायाम आणि दुसरं म्हणजे चित्रकला. त्यामुळे आम्हाला शाळेमध्ये ह्या दोन्ही परीक्षांना बसायला लागायचं, नाही तर चित्रकला कधी कधी बाजूला जाऊ शकतं असं, पण हे सक्तीचं असायचं. आणि आमच्या शाळेमध्ये सकाळी 7 वाजता जेवढे विद्यार्थी असतील त्या सगळ्यांना एकत्र 25 सूर्यनमस्कार घालायला लागायचे. आता तुम्ही कल्पना करा की 1ली ते 11वी सुट्टीचे दिवस सोडले तर अशा प्रकारचा व्यायाम करत असतील. आणि त्याच्या पुढं दुपारचा जो भाग असायचा त्यावेळेला शेवटचा तास खेळाचा असायचा. आणि त्याच्यानंतर आमच्यासारखे लोक संघात जायचे आणि संघात जरा शारीरिक गोष्टीकडेही बौद्धिक गोष्टीकडे लक्ष देतातच, पण शारीरिक गोष्टीकडेही लक्ष देतात. आणि मी तर त्यातला मुख्य शिक्षक, त्यामुळे स्वाभाविक प्रकृती चांगली राहिलेली आहे. आणि काही जमलं नाही कुठेतरी वाईट गोष्टी खाण्यापिण्याच्या बाबतीत. पण एक थोडा संयम खाण्यापिण्यावरती जर ठेवला, तसं यश म्हणा किंवा काय, हे त्यामुळे. तुम्ही व्यायाम करणं कधी थांबवलं? आता योगाला तुम्ही जर व्यायाम म्हणत नसाल का? म्हणतो ना. मग चालू आहे अजून? हां, मी अजून काय करता? करून दाखवायचं का? नाही, फक्त सांगायचंय. तुम्ही असं आहे की मला माहिती आहे तुम्ही इथे शीर्षासनही करून दाखवाल, काय भरोसा नाही. शीर्षासनाला बंदी आहे. सकाळी सुमारे 25 मिनिटं चालणं. आमच्या तिथे थोडी गर्दी आहे म्हणून घरातल्या घरातही चालणं. व्यायाम, पाय, बोटं, श्वास, त्याच्यातले जे वेगवेगळे प्रकार आहेत ते करतो. सकाळीही करतो आणि संध्याकाळी घरी असलो तर संध्याकाळी करतो. तो झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की त्याच्या पिढीच्या लोकांनी राजकारणात काय पथ्य पाळावीत? नाही, आत्ताच्या पिढीला अगोदर राजकारणात आणण्याची गरज आहे. तरुण पिढी सध्या जी चालू आहे त्यांचं लक्ष जेवढं राजकारणाकडे असायला पाहिजे तेवढं नाही. त्यांचं करिअर बिल्डिंगकडे लक्ष आहे. आणि म्हणून विशेषतः शहरी भागात करिअर बिल्डिंग आणि मग मला ही नोकरी घ्यायची आहे, ती नोकरी घ्यायची आहे, हा व्यवसाय करायचा, अशात राजकारण हे अट्रॅक्टिव्ह आहे अशी भावना निर्माण करायची असेल तर त्याला एकच मार्ग आहे की देशाच्या प्रती देशभक्ती आणि त्यातून आपण जे करू ते देशासाठी करू अशा प्रकारचा भाव निर्माण करणं. आणि तसं काम होतंय. असं झालं तरच चांगले लोक येतील, नाहीतर जे आहेत ते आहेत. रामभाऊ, तुमचा मुंबईच्या समाजकारणाशी राजकारणाशी 60 वर्षांचा संबंध आहे. 1969 सालापासून साधारण मुंबई कशी बदलली आणि या मुंबईचे टप्पे तुम्ही काय काय पाहिलेत बदलत्या मुंबईचे? म्हणण्यासारखा जो फरक आहे तो फरक म्हणजे प्रदूषणाचा आहे आणि रस्त्यावरच्या वाहनांचा आहे. रस्त्यावरती वाहनं इतकी बेसुमार वाढत आहेत आणि कदाचित काही वर्षांनी असं जर वाढत गेलं तर ते पेट्रोल डिझेल मिळायची पंचायत येईल अशी परिस्थिती आहे. आणि तुमच्या मनात हा विषय नसेल असं मला वाटते आत्ता जे विचारता आहात. त्यामुळे झोपडपट्टी होती, नवी घरं बनता आहेत, याच्या पलीकडं फार मुंबई बदलली असं मला वाटतं. रामभाऊ, म्हणजे तुम्ही मुंबईत आल्यापासून आत्ताची जी स्थिती आहे काय, म्हणजे आता समजा जी नवी पिढी आहे ती काय मुंबईमध्ये मिस करतात जे तुम्हाला अनुभवायला मिळालं, ज्याचा आनंद तुम्हाला घेता आला, जो आता नव्यांना घेता येत नाही? आठवड्यातनं, 15 दिवसातनं, महिन्यातनं एकदा कुठेतरी
चौपाटीवरती गेलं, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, अशा प्रकारचा जो आनंद मिळत असे, तो आता तसा खरंच मिळत नाही आहे. म्हणजे ते खाणं किती चांगलं आहे हा एक भाग झाला. तर मोकळेपणाने जगायला पाहिजे. पूर्वी चाळीमध्ये ते वातावरण असायचं. चाळीमधला गणपती असू द्या, चाळीमधला आणखीन काही असू द्या, जो आनंद आहे